श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्या पुढे आला आहे तर तुम्ही भाग्यशाली आहात. पुढील काही मिनिटे याचे श्रवण केल्यास तुमच्या मार्गातील अडचणी आपोआप दूर जातील. स्वामी तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि स्वामींनी तुमच्यासाठीच निवडून दिलेला हा संदेश आहे. हा संदेश एकाग्र मनाने ऐकत राहा. तुमच्यावर आनंदाचा वर्षाव केला जाईल. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, गुरुपौर्णिमा विशेष संदेश. आजपासून तुझ्या जीवनावर सकारात्मक परिणाम होणार आहे. तुझे गुरु आज तुझ्या पुढे आहेत. कदाचित तुम्ही विश्वास करणार नाही इतके आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत. इतके चमत्कार तुम्ही आशीर्वादाच्या रूपात प्राप्त करणार आहात. पुढील काही मिनिटे तुमच्यावर आनंदाचा वर्षाव होईल. सुख, संपन्नता आणि आनंद जीवनात काय आहे याचा अनुभव तुम्ही कराल. मी सदैव तुमच्यावर प्रसन्न आहे, आनंदी आहे. चांगले कर्म करत पुढे चालत राहा. आज तुझे गुरु तुझ्यावर प्रसन्न आहेत, कारण तू गुरुला प्रसन्न करणाऱ्या सर्व काही गोष्टी करतोस. म्हणून आज स्वतः गुरु तुझ्यापर्यंत आले आहेत. पाठवण्यात आलेला आहे. काहीतरी घडणार आहे जे तुझ्यासाठी शुभ आणि आनंदाचा आहे. तुझ्या प्रगतीसाठी, तुझ्या उत्साहासाठी, तुझ्या आनंदासाठीच मी हा संदेश तुझ्यापर्यंत पाठवत आहे. आज एकाग्र मनाने काही वेळ इथे दिल्यास तुम्ही माझे आशीर्वाद प्राप्त कराल. कधीकधी तुम्हाला पुरेसा वेळ मिळत नाही किंवा तुमच्या जगण्यातून तुम्ही वेळ काढत नाही, तर आज वेळ काढा. नामस्मरण करा. काही वेळ फक्त माझ्यासोबत घालवा. जो तुमचा वेळ तुम्ही मला त्या सर्व काही समस्या सोपवून द्या आणि मी तुम्हाला त्यावर नक्कीच मार्गही देईन. मला माहीत आहे की माझे बाळ माझ्यापर्यंत येण्याचे काय कारण आहे. ते गुपित सर्व काही माझ्यापुढं उघड कर. मी ते सर्व ऐकण्यासाठी आज इथे उपस्थित आहे. होय, कधीकधी बाहेरून येणाऱ्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी शुभच आहेत असे नाही, तर आता शुभ घडणार आहे. तुमच्यासाठी चांगले आरोग्य, आनंद आणि काही अशा गोष्टी येणार आहेत ज्या तुमच्या जीवनासाठी चांगल्या प्रगतीच्या, चांगल्या उज्ज्वल भविष्याच्या तुमच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या आहेत. विश्वास ठेवा, कारण बाळ माझी मदत तुला मिळणार आहे. घरात वातावरण बदलते, काहीतरी सकारात्मक ऊर्जा येते, कारण आज मी तुझ्याशी बोलत आहे. माझा आशीर्वाद आहे. पैशाचे नवीन मार्ग तयार होतात. तुझ्या कामात वाढ होणार आहे. त्या कामात तुला यश भरभरून मिळणार आहे. आशीर्वाद येणार आहे. फोनवरूनच तुला काहीतरी आनंदाची बातमी लवकरच मिळणार आहे. हा संदेश एकाग्र मनाने ऐकत राहा. तुझ्यासाठी नवीन द्वारे मी उघडतो. तुझ्या आयुष्यात ते बदल घडवतो जे तुला हवे आहेत. जर तू त्या बदलांसाठी तयार असशील तर तुझी ओळख निर्माण होईल. त्या बदलांमुळे तुला पैशाची कमतरता उरणार नाही. बाळा, सर्व संपलेलं असताना सुद्धा मी तुझ्यासाठी मार्ग तयार करतो. बाळा, जेव्हा मोठं काही मिळणार असतं ना, तेव्हा तेव्हा कदाचित तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागतात, थोडा श्रम करावा लागतो आणि मग हे परिश्रम तुझ्यासाठी जे काही अशक्य आहे ते शक्य करणारा तुझा देवच आहे. बाळा, आज माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवून फक्त हा संदेश ऐकत राहा. मनापासून पुढील काही मिनिटे हे शेवटपर्यंत ऐकल्यास तुला काही संकेत मिळणार आहे. पुढे मी संकेत देणार आहे, तेव्हा पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची आहे. आजच्या दिवसात तू मला काय अर्पण करतोस याकडे जास्त लक्ष पुरवू नकोस. तर तुझ्या आयुष्यातून तू ज्या समस्या आहेत, जे त्रास आहेत,
जे नकारात्मक आहे आणि जे तुला टाकून द्यायचे आहे ते सर्व काही मला सांगून टाक आणि मोकळा हो. त्यातून बाहेर पडण्याचा मीच तुला मार्ग दाखवणार आहे. मी त्याची विल्हेवाट कशी लावणार हे माझ्याकडे सोपव, कारण तुझा देव समर्थ आहे. जर मी तुझ्या पाठीशी उभा आहे तर तुला कुठल्याही समस्येचा विचार करण्याची आवश्यकता उरत नाही. आज अगदी दिवस वेगळा आहे, उद्या वेगळा असेल, परवा त्याहून वेगळा असेल. तू मागील दिवसात काय मागितले आणि आज तुझ्याकडे काय काय आहे हे तपास. कारण जेव्हा तुझ्याकडे काहीही नव्हतं तेव्हा तू मागायचा. तू आज आनंदी आहेस कारण तुझ्याजवळ भरपूर सुख मी देत आहे. बाळा, तुझ्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करणारा आजचा हा दिव्य, पवित्र संदेश तू जर पुढील काही मिनिटे एकचित्ताने ऐकत असशील तर स्वामींचा आशीर्वाद, स्वामींचा चमत्कार तुला प्राप्त होईल. बाळा, घाबरायचं नाही, काळजी करायची नाही, कारण तुझा देव निरंतर तुझ्या पाठीशी उभा आहे. तुझ्या आयुष्यात एक संकट येणारं होतं, जे आजपासून दूर करण्यात येणार आहे. ते तुझ्या चांगल्या कर्मामुळे आणि तू केलेल्या देवाच्या नामस्मरणामुळे तुला आता त्यातून मुक्ती देण्यात आलेली आहे. जर तुला काही काळ त्रास झाला असेल, पण अधिक त्रास झाला नाही, आठवतो दिवस, कारण त्या दिवशी मीच तुझी मदत केली आहे. बाळा, तुला सांगतो, तुझ्या घरावर कुणाची नजर होती, म्हणूनच पैसे तुझ्याकडे येऊनही टिकत नव्हते आणि वारंवार तुला काळजीत राहावं लागायचं. खूप काही सहन करावं लागायचं. पण आता मात्र दिवस हळूहळू परिवर्तित होत आहेत. तू पाहत असशील की खूप मोठे परिवर्तन तुझ्या आयुष्यात घडत आहे. रोज नवीन दिवस येत आहे आणि तुम्ही त्या सुंदर जीवनाकडे वळत आहात. अचानक एखादा फोन येईल आणि तुझी काळजी संपेल, कारण ती बातमी मी लवकरच तुझ्याजवळ पाठवणार आहे. या बदलासाठी स्वतःला तयार कर. तुझे स्वामी सतत तुझ्या पाठीशी उभे आहेत. जर तू हे अनुभव घेत असशील तर होय देवा, मी अनुभव घेतले आहेत असे टाईप कर. बाळा, लक्षात ठेव, तुझ्यासाठी मी नेहमीच आशीर्वाद पाठवतो. तुझा पैसा, सुख, संपन्नता आणि भरभराटीने तुझे जीवन परिपूर्ण करण्यासाठीच मी तुला यशाच्या जवळ ढकलतो आणि ते यश संपादन करण्यासाठी तुला ते सर्व काही निर्णय घेण्यास मीच पुढे नेतो. आता जे काही मागत आहात, तो पैसा असो, सुख असो, आकर्षित करणारे तुम्हाला यश असो, सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. होय, तुम्हीच जिंकणार आहात. तुम्हीच विजयी होणार आहात. नशिबाची साथ मिळणार आहे. तुमचं नशीब फळफळणार आहे, कारण तुम्ही केलेल्या चांगल्या कर्मामुळे देव तुमच्यावर अधिक प्रसन्न आहे. तुम्ही जर हा दिव्य पवित्र संदेश ऐकत आहात तर यातील अनुभव हे तुमच्यासोबत सतत आणि वारंवार घडणारे आहेत. तुमच्यासाठी मोठा आशीर्वाद आला आहे. पुढील काही मिनिटे तू जर हे ऐकलं तर तुला पुढील काळात काय घडेल याचे संकेत मी देणार आहे. बाळा, काही संपलं असं समजू नको, कारण नवीन निर्माता तुझ्या पुढे आहे. माग, तुला जे काही हवे आहे ते सर्व माग. आजचा दिवस तुझ्यासाठी खूप शुभ आणि खूप लाभ घेऊन आलेला पवित्र दिवस आहे. तू स्वामींची प्रार्थना करत आहेस, तू नतमस्तक आहेस, तू किती नामस्मरण करतोस हे माझ्यापर्यंत येऊन पोहोचतं. मी ते ऐकतो. कधीकधी तुझ्या अवतीभवती मी सतत असतो. अचानक चमत्कार घडू लागतात. ते चमत्कार क्षणार्धात तुझ्यापर्यंत येऊन पोहोचतात, कारण मीच तुझी मदत करतो. अचानक तुला कठीण काळातून बाहेर पडण्याचे मार्गही मीच दाखवतो. तुझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार होतं, पण ते टळल्या गेलं आहे. जे तुझ्यासाठी त्रासदायक होतं, तुझ्या नात्यांसाठी त्रासदायक होतं. नाते बिघडली असती, तुटली असती, पण आता मात्र त्याची काळजी करण्याची आवश्यकता नाही, कारण ते तुझ्यापासून वेगळं करण्यात आलं आहे. काही लोकांच्या ऐकण्यात येऊ नकोस. काही लोक तुझ्यासाठी नेहमीच वाईट चिंतत असतात, वाईट बोलत असतात. तू अनुभव घेतले असतील,
या दिवसांमध्ये सुद्धा तू पवित्र ऊर्जेने भरलेला असताना सुद्धा तुझ्या अवतीभोवती काही लोक सतत नकारात्मक बोलत असतात, नकारात्मक विचार करत असतात. पण त्याकडे सर्वस्वी दुर्लक्ष करून फक्त तू स्वतःच्या कर्माकडे लक्ष पुरव, स्वतःच्या कार्याकडे लक्ष पुरव. कारण तुला देणारा तुझा भगवंत आज तुझ्या पुढे उभा आहे. तू जे काही मागशील ते मिळणार आहे. हे त्रिवार सत्य आहे. बाळा, मी दरवाजे उघडतो. ते नवीन दरवाजे तुला काय देऊन जातील याची कल्पनासुद्धा तू या घडीला करू शकत नाहीस. बाळा, जे सर्व काही तुझ्यासाठी बंद होतं ते मी उघडतोय. बाळा, जेव्हा पैसा येईल तेव्हा गर्व करू नको, अहंकार करू नको. गरिबांना मदत कर. कधी तुझ्या हातून काही चांगलं कर्म घडत असेल तर त्यासाठी पुढे हो. कारण तुझ्या मार्गात आता चुकीचे लोक मी दूर करणार आहे, जे तुला नेहमीच बंधनात ठेवतात, वाईट चिंततात, तुझ्या कार्यात अडचणी आणतात किंवा तुझा राग करतात किंवा तुझा द्वेष करतात. अशा लोकांना मी तुझ्यापासून दूर नेत आहे. आणि जे काही चांगले लोक आहेत, जे मोजके आहेत, जे तुझ्यासाठी चांगलं चिंततात आणि चांगले विचार करतात, जे तू पुढं जावा यासाठी, यशाने भरण्यासाठी तुला मदत करतात, तर तेच लोक मी तुझ्या जीवनात परत परत पाठवत आहे. आता तुझ्या पैशाची तुला चिंता उरणार नाही. तुला काही घ्यायचं असेल, काही खरेदी करायची असेल तर मन मोकळेपणाने तू करू शकशील. मला माहीत आहे की तू कित्येकदा हात अडवला आहेस. काही वस्तू पसंत असताना सुद्धा तुला थांबावं लागलं आहे. कित्येकदा या अडचणीमुळे तुला खूप काही गोष्टी सोडाव्या लागल्या आहेत. पण त्याहीपेक्षा दुप्पट चांगल्या आणि आनंददायक गोष्टी मी तुझ्या मार्गात देणार आहे. तू आपले चांगले कर्म करत पुढे चालत राहा. आज तुझ्यासाठी नवीन सुरुवात घडणार आहे. लक्षात ठेव, हा संदेश तुझ्या पुढे येणे योगायोग नाही. सर्व काही संपलेलं असताना सुद्धा मी तुझा निर्माता आहे. मीच तुझ्यासाठी बदल घडवून आणतो. आता बदलणारच आहे. जर तू मनापासून विश्वास ठेवतोस तर कमेंट्समध्ये लिही, होय देवा, आशीर्वाद स्वीकार आहेत. कधीकधी स्वतःला कमी समजतोस तर ते समजणे बंद कर. कारण मी सतत तुझ्या अवतीभोवती राहून तुझ्या सर्व कार्यांवर माझी नजर आहे. बाळा, मी तुला आलेला आळस दूर करेल, तुला पुढं नेईल, तुझा हात धरेल. सगळ्यात पुढं जाण्यासाठी मीच तुला मदत करेल. तुला सगळ्यात पुढं आवडतं ना? मग आता पुढं जाण्यासाठी तयार हो. लोकांमध्ये कुजबूज चालेल. काही लोक तुझा राग करतील, काही द्वेष करतील. करू दे. ते फक्त तुला पाहत असतील. कारण ते आता तुझ्यासाठी काहीच नकारात्मक देऊ शकत नाही. मी आता तुझ्या अवतीभोवती सुरक्षा कवच निर्माण केलं आहे. तू नामस्मरण करून मला प्रसन्न केलं आहेस. बाळा, जो कोणी नामस्मरणाने आणि आपल्या चांगल्या कर्मांनी मला प्राप्त करू इच्छितो त्याच्यासाठीच मी त्याच्या बाजूला राखतो आणि तुला पुढं नेतो. बाळा, मेहनत करणाऱ्यासाठी प्रत्येक वेळेस नवीन संधी उपलब्ध होते. जर तू आज काही प्रयत्न करण्यास तयार असशील तर तुझ्यासाठी नवीन दरवाजे उघडतो. बाळा, दररोज काही मिनिटे नामस्मरण केल्याने तुझ्या मनाला आनंद, शांतीचा काहीतरी उपयोग होतो. जर तुम्ही कधी घाबरता, नकारात्मक ऊर्जा तुमच्याजवळ येऊ लागते, मनात नाही नाही ते येऊ लागते, त्यावेळेस फक्त नामस्मरणच तुम्हाला त्या काळजीतून, त्या त्रासातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे. आनंदाचं वातावरण होईल जर तुम्ही नामस्मरण घरात सर्व मिळून एकत्रितपणे करत असाल. मला माहीत आहे हे काही जणांसाठी कठीण असू शकतं, पण ते केल्यामुळे तुम्हाला खूप काही सुख, समाधान आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे. तुमच्या कुटुंबावर माझी सतत कृपादृष्टी आहे. जेव्हा जेव्हा सर्व लोक एकत्र येऊन नामस्मरण करतात तेव्हा माझी ऊर्जा अधिक प्रबल होऊन प्रत्येकाजवळ पोहोचते आणि तिथे एक सुरक्षा कवच निर्माण होते. जर तुला गोरगरिबांची सेवा करण्यास, काही मदत करण्यास आवडत असेल तर मी तीही संधी तुझ्याजवळ नक्की देईन. जर तू त्या संधीचा लाभ घेशील
तर ते सर्व काही तुझ्यासाठी शुभ ठरेल. होय बाळा, कधी-कधी काही बदल तुमच्या स्वार्थासाठी नाहीत, तर या जगाच्या कल्याणासाठी करावे. जर तू या जगाच्या कल्याणासाठी आपला वेळ किंवा काही पैसा खर्च करत असशील, तर तुला हे संपूर्ण ब्रह्मांड आणि परमेश्वर इतकं देईल की तुला कधीच कमी पडणार नाही. हा संदेश पुढील काही मिनिटे पुन्हा पुन्हा ऐक. तुझ्यात या संदेशामुळे तीव्र इच्छा उत्पन्न होईल चांगले कर्म करण्याची. चांगला विश्वास जागृत होईल. तुझ्या आयुष्यात कसं बदल घडवायचं हे माझ्यावर सोपव आणि हे बदल स्वीकारण्यासाठी तयार हो. आज जो कोणी हा संदेश ऐकत आहे त्याच्या मनावर सकारात्मक परिणाम होणार आहे. त्याच्या आयुष्यात सुरू होणारे बदल तो स्वतः ऐकणार आहे, पाहणार आहे आणि अनुभवणार आहे. बाळा, माझे आशीर्वाद आहे. मी आहे श्री स्वामी समर्थ. मी आज थेट तुला शेवटचं सांगतोय की हा संदेश इतरांपर्यंतही पोहोचव, कारण तुझ्या पैशाची ती चणचण समाप्त होईल आणि तुला लवकरच अशा ठिकाणाहून पैसा मिळू लागेल. तुझ्या समस्या संपू लागतील. आर्थिक मदत कुठून तरी येण्याचे संकेत होतील आणि तू त्या सर्व गोष्टींना स्वीकार करू लागशील, जे चमत्काराने भरणार आहे तुझं जीवन. जर तू आज हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत असशील, तर रोज झोपताना काही मिनिटे काहीही विचार न करता फक्त माझं नामस्मरण कर आणि झोपी जा. तुझी समस्या त्या रात्रीतून मी नष्ट करेल. तुझ्या सर्व काही चिंता मी नष्ट करेल. फक्त माझ्यावर श्रद्धा आणि विश्वास अटूट ठेव. कर्तव्य करत राहा, कारण कर्तव्यामुळेच तू पुढे जाशील. तुझं नाव होईल, कारण मी मनापासून ते सर्व काही तुला आशीर्वादाच्या रूपात, चमत्काराच्या रूपात देणार आहे. त्यामुळे आता दुःख, काळजी आणि वेदनांनी ज्यांचं शरीर भरलेलं आहे, त्या वेदना देखील समाप्त करणारे आशीर्वाद काही काळातच मिळणार आहेत. तेव्हा शांत राहा, आनंदी राहा आणि उत्साही व्हा, कारण पुढच्या सणापर्यंत तुम्ही अधिक सुखाने भरणार आहात. आजचा दिवस तुमच्यासाठी विपुल सुख समृद्धीचा, आनंदाचा आणि तुमच्यासाठी अशा सुखांचा आहे ज्याचा विचार तुम्ही कधी केला नाही. बाळा, मी जिथे येतो तिथे कधीही काहीही वाईट होऊ देत नाही. कधीही तुमच्या मार्गातले अडथळे नष्ट करण्यासाठी मी तुमच्या जवळपास आहे. मी तुमच्या जवळच आहे. अचानक तुम्ही थांबला आहात तर तुम्ही पुढे जाल. हा संदेश तुमच्या पुढे येणे योगायोग नाही, तर देवाने निर्माण केलेला योग आहे, जो तुमच्यासाठी भरपूर सुख, आनंद आणि नवीन मार्ग उघडणार आहे. बाळा, तुझा तिरस्कार करणारे, तुझा राग करणारे आणि तुला संताप देणारे तुझ्यापासून मी वेगळं करणार आहे. कदाचित आजचा हा दिव्य संदेश ऐकेपर्यंत सुद्धा तुझ्या कानापर्यंत एक चांगली बातमी येईल. लवकरच तुम्ही तो आनंद प्राप्त कराल. हा आनंद तुमच्या हृदयातील एका कोपऱ्याला इतका आनंद देईल की तुम्ही तो कधीही स्वीकार केलेला नाही. यापूर्वी ते तुम्हाला मिळालेले नाही. पण आजचा हा दिव्य संदेश संकेतांनी भरलेला आहे. आजचा गुरुपौर्णिमेचा शुभ दिवस तुझ्यासाठी माझ्या आशीर्वादाने भरलेला असेल आणि तुझ्यासाठी निरंतर माझे आशीर्वाद कायमस्वरूपी मी तुझा गुरु म्हणून तुला देत आहे. हम गया नहीं, जिंदा है या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेव, कारण माझी मदत तुला मिळणार आहे. त्या योग्य ठिकाणी तुला पोहोचवल्या जाईल, तुला नेल्या जाईल आणि तुला तिथून काहीतरी मदत मिळेल, आनंदाची बातमी मिळेल. यशस्वी आणि अयशस्वी होण्याच्या मध्ये फक्त काही काळ बाकी आहे. तेव्हा यशाकडे वळा आणि यश प्राप्त करण्यासाठी, सुख समृद्धी प्राप्त करण्यासाठी एक प्रयत्न करा, कारण तुम्ही केलेला एक प्रयत्न तुम्हाला यशाने भरणार आहे, आनंदाने पुढे नेणार आहे. माझा आशीर्वाद सतत तुझ्यासोबत आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी अत्यंत शुभ परिणाम देणारा आहे. दररोज तुमच्या जीवनावर चांगले परिणाम करण्यासाठी हे संदेश ऐकत राहा, कारण हा शुभ परिणाम करणारा जिवंत संदेश तुमच्यापर्यंत येणे फार महत्त्वाचे आहे. आज तुम्ही जे काही प्राप्त करणार आहात ते विलक्षण आहे.
सृष्टीतून ते तुम्हाला मिळणार आहे. तुमचा आनंद अधिक वाढणार आहे. गुरूंचा आशीर्वाद सतत तुमच्या प्रत्येक कार्याला आहे, तुमच्या कुटुंबाला आहे, तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आहे. तुमचं संपूर्ण घर सुखाने, आनंदाने भरणार आहे. आज माझा दिव्य चमत्कारिक संदेश तू ऐकला आहेस. तुझ्या जीवनातील सर्व संघर्ष लवकरच समाप्त होणार आहेत आणि तू पुढील काळात ते सर्व काही नवीन स्वीकारणार आहे, जे तुझ्यासाठी आर्थिक संपन्नता, विपुलता आणि भरभराटीचे मार्ग आहेत. तयार हो बाळा, कारण ते लवकरच तुला मिळणार आहे. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुम्ही एकाग्र मनाने ऐकला आहे, जर तुमच्यावर स्वामी कृपा झाली आहे असे वाटत असेल, तर श्री स्वामी समर्थ लिहा. हा संदेश जिथे कुठे ऐकत आहात ती जागा पवित्र होईल, ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि ऐकणाऱ्या मनात स्वामींविषयी अधिक श्रद्धा विश्वास वाढू लागेल. तेव्हा हा संदेश शेअर करण्यास विसरू नका. जे कोणी त्रासात आहेत, भीतीत आहेत किंवा काही त्रासातून जात आहेत, त्यांच्यासाठी हा स्वामींचा संदेश एक दिव्य संजीवनी ठरेल, ज्यामुळे त्यांच्या भविष्यात त्यांना काळजी उरणार नाही. आरोग्य चांगले होईल, उत्तम होईल. स्वामी त्यांना साथ देतील. स्वामी त्यांना त्यांची प्रतीक्षा संपवतील आणि स्वामी त्यांना आशीर्वादाने भरतील. स्वामी माऊली तुमच्या सर्वांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुखात आनंदात ठेवत, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.